गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमक्षरादिलक्ष्मम् एकं नित्यमिममचलं सर्वदी साक्षिभूतं भावार्थितं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि पुण्डरीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरनाथ भगवान श्री गणेशाय श्री सरस्वती ओम नमोजी सद्गुरुनाथ आपल्या चरणी माझा माता वचन ऐकावे कमलापती माझी रंगाची विनंती कर जोडी तू कथे काळी आपण असावी जवळी पांडुरंगा पांडुरंगा नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दासदिका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येच्या अधिकरण तेची बंधू चरण श्री गुरूंचे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा ऐशियाचा पदर ऐशियाचा पदर धरा जेणे देव येईल घरा ऐसे पदराचे धनी संत साधू ऋषी मुनी उपस्थित जमलेल्या माझ्या माता पित्यांना तानपुरा कमी करा बस। नामधारकांनो हरिभक्तांनो वारकऱ्यांनो साधकांनो भगवंतावर निस्सीम प्रेम करणाऱ्या सर्व माझ्या आत्मस्वरूप भावंडांनो थोडीशी गेन वाढवा थोडीशी सेवेकरता निवडलेला भंग अनंत कोटी ब्रह्मांड नायक कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा विरहिणी प्रकारात मोडणारा आजचा अभंग आहे। म्हणजे आजच्या अभंगाकडे ज्या अँगलनं पाहाल तसं तो अभंग नटतो सजतो दसतो इतका सुंदर आणि देखणा अभंग आहे। मुळात माऊलींच्या साहित्याचं वैशिष्ट्यच एक आहे, जसं अर्भकाच्या साठी पंथे हाती धरली पाठी। खूप मोठा विद्वान असतो, ज्ञानी असतो, PhD झालेला असतो, पण विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी स्वतः हातात पाठी घेतो आणि त्याच्यासाठी ज्याच्या महतीसाठी जे ज्ञान आम्ही अवगत करतो प्राप्त करतो तेच ज्ञान त्याच्या प्राप्तीला अडसर ठरतं। माझं बोलणं कळते का? तेच ज्ञान त्याच्या प्राप्तीला अडसर ठरतं। भूमिका समजून घ्या। म्हणून काय पाहिजे? हो, ज्ञान प्राप्त करावं, तो एकदा कळाला की ज्ञान टाकून द्यावं। औषध कुठेपर्यंत घ्यावी? आजार बरा होईपर्यंत। आजार बरा झाला की आपलं औषध बी सोडून द्यावी। कळला का अर्थ? नाहीतर त्या औषधं घेऊन बुडतात, म्हणजे बुडवतात त्या औषधं, साईड इफेक्ट होतात, दुसराच रोग होतो। तसं ज्ञान बरोबर घेऊन वाटचाल करायला गेलं परमार्थामध्ये की दुसराच रोग जडतो। भूमिका समजून घ्या। मी एक दृष्टांत सांगतो, कारण परमार्थ मार्गामध्ये नुसतंच ज्ञान बरोबर घेऊन परमात्म्याचा काहीच संबंध न ठेवता वाटचाल करणारे जे आहेत ना त्यांचा शेवट खूप वाईट होतो। अशी भली भली महात्मे भली भली महात्मे शेवटी शेवटी एक उदाहरण देतो।
एक जण वयस्कर व्यक्ती एका झाडाखाली बसली होती, अनुभवी. झाड उंच होतं, 50-60 फूट झाड उंच होतं. आता झाडाखाली ती व्यक्ती बसलेली होती. एक तरुण आला आणि त्यांच्या समोर सर 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 झाडावर चढला. ती अनुभवी व्यक्ती काही बोलली नाही, शांत होती. झाडावर चढला आणि शेंड्याला गेला, पूर्ण टोकाला गेला, तरीही ती अनुभवी व्यक्ती काही बोलली नाही. तो तरुण वरतून खाली यायला लागला, तरीही ती अनुभवी व्यक्ती काही बोलली नाही. जमीन 4 फुटावर राहिली. किती फुटावर? एवढीच, 4 फुटावर जमीन राहिली. आणि ती व्यक्ती म्हणाली, अनुभवी व्यक्ती म्हणाली, ए बाबा पडशील, सांभाळून. तो तरुण म्हणला, म्हाताऱ्या एवढ्यावर गेलो काय बोलला नाहीस, एवढं वरनं खाली आलो काय बोलला नाहीस, जमीन 4 फुटावर आलो म्हणशील पडशील. त्या बुजुर्ग व्यक्तीने इतकं सुंदर उत्तर दिलं, बाबा रे, माझ्या आयुष्यामध्ये भली भली टोकाला गेलेली बघितलेत मी, भली भली, पण शेवटी त्यांचा पाय घसरला, ते पडलेत म्हणून म्हणतो सावध, पडशील. अर्थ कळला का? एवढा ज्ञानमार्ग सोपा नाही. म्हणून वारकरी संप्रदाय श्रेष्ठ काय त्याच्या पाठीमागचं कारण ज्ञान गिळून भगवंताला प्राप्त करतात. विठ्ठल ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी लिहिली, गाथा अमृत अनुभव लिहिला, चांगदेव 65 लिहिली, हरिपाठ लिहिला, अभंग गाथा लिहिली. एवढं सगळं केलं. ज्ञानियांचे राजे, नावातच ज्ञानियांचे ईश्वर. पण एवढं सगळं करून देखील लक्षात आलं का? ज्ञान बाजूला ठेवलं आणि त्याला प्राप्त करण्यासाठी एका शक्तीचा उपयोग केला, तो म्हणजे भाव. एवढं ज्ञानी असून देखील तुमच्या आमच्यासाठी पंते हाती धरली पाठी. ज्ञानेश्वरीचं वैशिष्ट्य काय माहितीये का? बघा, ज्ञानेश्वरी सर्वश्रेष्ठ आहे. ज्ञानेश्वरी दुसरी तिसरी काय नाही, तर गीतेवरती भाष्य आहे मराठीतलं. वरकरने जर पाहायचं म्हटलं तर गीतेवरचं भाष्य म्हणजे ज्ञानेश्वरी आहे मराठीतील. गीतेवरती भाष्य अनेकांनी केलं. पहिली गीता लिहिली ती व्यासाने. त्या गीतेवरती पहिलं भाष्य जगतात केलं तरी आद्य शंकराचार्यांनी. आद्य शंकराचार्यानंतर निंबारकाचार्यांनी केलं, मध्वाचार्यांनी केलं, वल्लभाचार्यांनी केलं, रामानुजाचार्यांनी केलं, अष्टावक्रांनी केलं. गीतेवरती भाष्य सांगतोय मी. अलीकडे कुणी कुणी केलं? ओशोंनी केलं. अलौकिक द्रष्टा संत. इथून पुढे असा संत होणे नाही ओशोंसारखा. ओशोने गीतेवरती भाष्य केलं. लोकमान्य टिळकांनी केलं, विनोबा भावेंनी केलं, बऱ्याच जण केलं. तर ते राजस्थानचे ब्रह्माबाबा त्यांनी केलं गीतेवरती भाष्य. अलीकडे सगळ्यांनी भाष्य केलं. म्हणजे जवळजवळ 150 ते 200 महात्म्यांनी गीतेवरती भाष्य केलेलं आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, जगमान्य फक्त ज्ञानेश्वरी आहे. जगमान्य फक्त ज्ञानेश्वरी का? इतर मंडळींनी ज्ञानाधिष्ठित गीतेवरती भाष्य केलेलं आहे. फक्त ज्ञान त्यामध्ये सांगितलेलं आहे. ज्ञानोबरायांनी सर्वसामान्य जीवाला ते ज्ञान पेलावं, पचावं. लोपले ज्ञान जगी हित. का? बुद्धिजीवींनाच ते ज्ञान प्राप्त व्हावं, सर्वसामान्यांना नको. सकळासी येते आहे अधिकार नुसतंच म्हणायचं आहे. म्हणून ज्ञानोबरायांनी काय केलं? त्या ज्ञानाला भक्तीची जोड दिली, सिद्धांताला दृष्टांताची जोड दिली, आणि त्या यज्ञाला कर्माची जोड दिली. सर्वसामान्याला, संसारिकाला, प्रापंचिकाला सुद्धा तो कळावा. अर्जुनाला एकदा प्रश्न पडला. भगवंतांनी योग्यांची लक्षणं सांगितली, मी कसा प्राप्त होतो. दोन्ही मार्ग सांगितले भगवंताने अर्जुनाला. अर्जुना, मी कसा प्राप्त होतो ऐक. योग्यांच्या साधनेने जर तुला प्राप्त करायचं असेल तर योग्याची साधना ऐक.
काळ कुट वाटे मधुर परियोग न घ्यावे. अर्जुन म्हणाला तो कैसा सांग देवा. देव म्हणाले परियेसे का पार्थिवा. आधी आसर योग साधावा मग नियमावा अहंभाव. आहार निद्रा मैथुन यासी की जे दंडन. आहार तुटलिया जाण प्राणरक्षण गलित पत्रे. संगी एकची असावा त्याशी कलह न करावा. का संगे पाळावा हुताशन. दश इंद्रियांचा नियम झाली या योग धर्म. या नावे संन्यास कर्म साहीचा न्यास करावा. आत्मासे नाभिस्थानी अष्टपाकुळी तयाची कळली त्या घेई जे हेरुनी योग बळे. प्राण आढूत ऊर्ध्व करावा. व्यान नाडीचा काढावा. ऊर्ध्व बळे ओढावा न्यावा दशमद्वारा. आत्मया परमात्मया परमसुख भेटी झाल्या मग नवेच्या वाया स्मरण विसरता. न जिता इंद्रिय दंडन न जेविता तृप्त मनाईसा योगी समान जो आत्मज्ञानी बोलीजे. नवही द्वारे रोधुनी श्वास उश्वास नेमुनी आत्मा कोंडी त्रिकुट भुवनी तोच योगी जाण पार्था. दोघा घालुनी गाठी परमात्मा पहावा दृष्टी. तै हृदय मी जगे जेठी प्रकटे पार्था. भगवंताने अर्जुनाला हा उपदेश जसा केला अर्जुन चक्करून पडला. अर्जुन म्हणाला देवा हे अवघड गा दातारू. म्हणून केला नमस्कारू. दर्शन घेतलं भगवंताचं. या अवघडा बाबा हे आपल्याला काय झेपायचं. कारण अर्जुन तुमच्या आमच्यासारखा प्रापंचिक. मग बोले सर्वेश्वरू माझे वचन परियसी. आता ऐक तुम्हासाठी भगवंताने काय सांगितले. ज्ञानोबाने लिहून ठेवले ज्ञानेश्वरी ते सगळं ऐक. अवघडगा दातरू म्हणून केला नमस्कारू. मग बोले सर्वेश्वरू माझे वचन परियसी. या साधना परिस साधन परम. या धर्मागळा धर्म सांगेन तुझं. तो कोणता. जेणे मी हृदयी असे अखंड तुझे मनी वसे. तो हा परमयोग संन्यासे ग्रहाश्रम. हा संन्यास आश्रमापेक्षा ग्रहाश्रम अत्यंत उत्तम आहे. कारण कर्माचा अधिकार या मनुष्य जीवाला दिलेला आहे. त्या कर्मातनच मी प्राप्त होतो. फक्त ते कर्म कसं असावं तर ते कौशल्यपूर्ण कर्म असावं. अर्थ कळला का. जेथे यश सोजवळ तेथे मी संचरे गोपाळ. अपयशा ठाई माझी कळ संचरुणी मारवीत असे. ज्या ठिकाणी कौशल्यपूर्ण कर्म करून यश ओसंडून वाहते अशाच घरात मी राहत असतो. अशाच्याच घरात मी वास करत असतो. भगवंत जन्माला आल्याबरोबर म्हणले मला झोपडीत घेऊन जा. काय म्हणाले वसुदेवाला. मला नंद राजाकडे घेऊन जा. मला यशोदेकडे घेऊन जा. यशोदा कोण आहे. जी यशाचं प्रदान करते ती यशोदा. नंद कोण आहे. ज्या घरात आनंद ओसंडून वाहतो तो नंद. म्हणजे भगवंत राहतो कुठं. जिथं आनंद ओसंडून वाहतोय आणि जिथं कौशल्यपूर्ण कर्म केलं जातं आणि जिथं यश ओसंडून वाहतं अशा ठिकाणी परमात्मा राहतो. संपलं. किती सोपं आहे. नलगे दंडन मुंडन नलगे पंचाग्नी साधन नलगे तीर्थाचे प्रमाणे काही करायची गरज नाही. नैतिकतेची जबाबदारी सांभाळून जो जो कर्म करतो ना त्या त्या ठिकाणी परमात्मा वास करतोय. म्हणून तर ज्ञानेश्वरीमध्ये पहिल्यांदा कर्मयोग शिकवलाय ज्ञानोबरायांनी. नुसतं देवदेव नाही करायला सांगितलेलं. तसं जर असतं ना नुसतं देवदेव करायला तर भगवंताने अर्जुनाला सांगितलं अर्जुना युद्ध बिद्ध काय करू नकोस. युद्धभूमीच्या कोपऱ्यावर जाऊन समाधी लावून बस. लागेल ते तुला पुरवतो. आजकाल तेच आहे. आम्हाला का कौशल्यपूर्ण काम करायला नको. आमच्या अंगात आळस भरलाय आणि आम्हाला यश मिळेल ना की मग आम्ही देवाच्या मागे लागतो. नाही अशांना देव जोड बी करत नाही. लक्षात ठेवा. असो मला सांगायचं आहे. ज्ञानोबराने जी भक्ती सांगितली ना अत्यंत सोपी भक्ती सांगितली. अत्यंत सोपी. बघा ज्ञानाची कवाडं उघडली. भक्तीच्या माध्यमानं सर्व जीवाला सोपं करून सांगितलं. करतळी आवळे तैसा हरी. हा अनुभवून तुम्हाला सांगितला. रेड्यामुखी वेदवदेवला याचा अर्थ असा नाही की तिने प्रत्यक्ष रेड्याला बोलवलं. कारण रेड्याची बुद्धी म्हणजे रेड्याला बुद्धीच नसते. बुद्धिहीन प्राण्याला सुद्धा हो बोलता येतं. याचा अर्थ असा बुद्धिहीन जीवाला सुद्धा हे ज्ञान कळतं. आणि ते कळवून दिलं ज्ञानेश्वरीमध्ये. म्हणून रेड्यामुखी वेदवदेवीला भूमिका समजून घ्या.
एवढं सोपं करून त्यांनी सांगितलं. आणि आजच्या अभंगाचं वैशिष्ट्य तेच आहे बघा. मी नेहमी सांगत असतो, काय ना काहीतरी उदाहरण दिल्याशिवाय ते पटत नाही. अनाकल्य परमात्मा आहे खरा, वायू असे सकळा ठाई परी नाकळे कवणासे, असून देही परी अलिप्तसे. हवा सगळीकडे आहे का नाही, दिसते का डोळ्यानं, पण ते अनुभवता येते. सूर्य असे गगनी परी उजेड सर्व भुवनी, शून्य ठाऊ मज वाचून नाही पार्था. अव्यक्त सूर्य आहेच आहे, पण त्याची किरण आहेत ना. किरणाच्या रूपानं सूर्य वास्तवात आहे का नाही, भूमिका समजून घ्या. त्या पद्धतीनं आम्हाला काय पाहिजे, आम्हाला डोळ्यानं काहीतरी दिसलं पाहिजे, त्याशिवाय मी मान्यता देत नाही. मी नेहमी दृष्टांत देत असतो. अगदी लहान मुलाचं दृष्टांत देतो मी. गुरुजींनी फळ्यावरती म काढला आणि मुलांना विचारलं. लहान मुलं होती, बालवाडीतली, नुकतीच शाळेत गेलेली. त्यांना विचारलं, हे काय रे? मुलं म्हटले, कोणास ठाऊक. आता तो म काढावा म्हणून गुरुजींनी शेजारी मक्याचं कणीस काढलं. मक्याचं कणीस इकडं आहे का? हां, काय काढलं? मक्याचं कणीस काढलं. मुलांनी गुरुजींनी विचारलं, मुलांना हे काय आहे? मुलं म्हटली, मक्याचं कणीस आमच्या रानात आहे की. पोरांच्या चेहऱ्यावर असं हास्य बघितलं. गुरुजींना बरं वाटलं, कळते वाटतं पोरांना. अरे बाळानो, हा हे मक्याचं कणीस. मग हो, हा ते शेजारी जे लिहिले ना ते म अक्षर आहे. मका, मका असं आहे वे गुरुजी. मग मक्याकडं बघा आणि मला लक्षात ठेवा. हो गुरुजी. गुरुजींना वाटलं पोरांना कळलं, म्हणून गुरुजीने मक्याचं कणीस पुसलं आणि विचारलं, हे काय आहे? कुणास ठाऊक. अरे मगाशी मक्याचं कणीस काढा. म्हणजे मक्याचं कणीस असल्याशिवाय कारण मध लक्षातच ठेवी ना. तसे या विश्वामध्ये मंदिरात उभा केलाय ना, तो लक्षात येण्यासाठी, तो लक्षात येण्यासाठी. मंदिरातलं सत्य मानू नका. हा, मंदिरात जो सजवलाय, धजवलाय, उभा केलाय, तो लक्षात येण्यासाठी. हो, त्या रूपाचं वर्णन तुकोबाराने सुंदर केले. सुंदर ते ध्यान उभे विठे, सुंदर ते ध्यान उभे विठे, सुंदर ते ध्यान उभे विठे, त्या पांडुरंगाचं वर्णन. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटेवरी ठेवूया तुळशी हार गळा, कासे पितांबर आवडे निरंतर, हेची ध्यान. मूर्तीचं वर्णन केलंय तुकोबरायांनी, पण एक शब्द असा वापरलाय की तो भूतकाळात घेऊन जातो, वर्तमानात काळातही घेऊन जातो आणि भविष्यातही घेऊन जातो. तो शब्द कुठला माहित आहे? सुंदर ते हे नाही, हे नाही, ते जे पूर्वी होतं, आत्ता आहे आणि पुढं असणार आहे, ते ध्यान कुठं आहे? उभे विटेवरी. अर्थ कळला का? तो कळावा म्हणून मंदिरात उभा केलाय. जसं आकार रूपानं, दृष्टांत रूपानं त्याला उभा केला आणि त्या अव्यक्ताचं दर्शन घडवून दिलं संतांनी, त्याच पद्धतीनं आजच्या अभंगाचं वैशिष्ट्य आहे. त्या अव्यक्त परमात्म्याचं स्वरूप लक्षात यावं म्हणून एक मध्यवर्ती जी एक वस्तू वापरलेली आहे, मध्यवर्ती जो दृष्टांत दिलेला आहे,
मध्यवर्ती वस्त्र जे उपयोगात आणलेलं आहे ते वस्त्राचं नाव काय आजच्या अभंगातल्या सांगा बघू. घोंगडी. घोंगडी आणि देवाला आवडणारं वस्त्र आहे बरं हे. परमार्थामध्ये अनेक संतांनी त्यांच्या अभंगामध्ये कांबळं घोंगडं हेच देवाला आवडणारं वस्त्र म्हणून सांगितलेलं आहे. का आवडतं देवाला घोंगडच का आवडतं? ज्ञानेश्वरीमध्ये त्याचं वर्णन आहे त्या वस्त्राचं. सात्विक आसन कांबळा, राजस पितांबर पाटोळा, तामस चर्म प्रबळा जाणगा पार्था. अर्थ कळला का? जे आसन आहे ना कांबळ आसन हे सात्विक आहे आणि भगवंताला आवडणारा गुण कोणता? तो सात्विक गुण आहे. अर्जुना सात्विक माझे स्थान, राजस स्वर्ग भुवन, तामस ती जाण अधोगती. म्हणजे मला आवडणारं वस्त्र हे घोंगड आणि घोंगड हे सत्व गुणाने विणलेलं. आजच्या अभंगाची सुरुवातच तशी आहे. स्वगत सचिदानंद रूपे मिळवणी शुद्ध सत्व गुणे विणली रे. अर्थ कळला का? देवाला घोंगड आवडतं आणि कोणी कोणी सांगितले? जनाबाईने. देवाला घोंगडच आवडतं, दुसरा शब्द प्रयोग केलाच नाही त्याने. राधे तुला, राधे तुला, राधे तुला, राधे तुला, तुला पुसतो घोंगडीवाला. घोंगडीवाला कांबळीवाला, घोंगडीवाला, घोंगडीवाला कांबळीवाला, घोंगडीवाला. राधे तुला, राधे तुला, राधे तुला, पुसतो घोंगडीवाला. राधे तुला पुसतो घोंगडीवाला. तुला तुला पुसतो. घोंगडच हा शब्द प्रयोग केलाय बघा प्रत्येक संतांनी. खांद्यावरी कांबळी, हातामध्ये काठी चारीत से, धेनु गाबाई जांभळा जगजेठी. खांद्यावरी कांबळच म्हणतात. नामदेवाने सुद्धा एक सुंदर अभंग लिहिलाय, खूप सुंदर अभंग आहे. तो लिहिताना कर्नाटकी ढंगात लिहिला आहे. नामदेवांची ती वैशिष्ट्य आहे बघा, वेगळं पण आहे. देरना देरना देरना
लुगड सत्वगुणे विणली रे म्हणून. ज्ञानोबरांनी जसं घोंगडी हे वस्त्र दृष्टांतासाठी घेऊन जसं स्वरूपाचं वर्णन केलं, तसं अनेक संत महात्म्यांनी या देहाला वस्त्राचं वर्णन म्हणजे वस्त्राचं रूपक दिलेलं आहे, वस्त्राचा दृष्टांत दिलेला आहे. आज थोडंसं गाण्याचा मूड माझा आहे, कारण माहोल इतकं सुंदर आहे. आमचे बुरकुटे महाराज नाही का, आमचे विकास दादा, गुरुजी आणि ध्वनी व्यवस्था सगळंच छान जुळून आले. आणि तुम्ही मन देऊन ऐकताय, झोपला नाही विशेष आहे, कारण माझ्या कीर्तना अर्ध्याहून जास्त झोपलेच असतात. पण आज थोडंसं वेगळं, कारण आजचा जो अभंग आहे कान्होबा तुझी घोंगडी, माझ्या अँगलनं भगवंताच्या कृपेनं माझ्या दृष्टिकोनातून या घोंगडीला 500 पदर आहेत. किती पदर आहेत? 500 पदर. प्रत्येक वेळेला मी ज्या वेळेला अभंग घेतो एक एक पदर फक्त उलगडत असतो. आज मी एकच पदर उलगडणार आहे, वस्त्र नावाचं. कारण माऊलींचा हा अभंग सोडवण्यासाठी आयुष्य पुरणार नाही. आयुष्य म्हणतोय मी, 2 तास, आठवडा, महिनाने मी आयुष्य पुरवणार नाही, इतकं ओतप्रोत ज्ञान त्यात भरलेलं आहे. आपण एक वस्त्र फक्त घेऊ आज. वस्त्राची उपमा आणि कोणी दिली? अध्यात्मामध्ये सर्व संतांचे सद्गुरू म्हणायला काय हरकत नाहीत. संत कबीर, कबीर हे व्यक्तिमत्व इतकं जाल, इतकं परखड, त्यांच्या आयुष्यात तरी कागदाने पेनाला हात लावला नाही, पण त्याचा एक दोहा अनंत जन्म उद्धारण्याचं सामर्थ्य त्या दोह्यात. अनंत जन्म उद्धारण्याचं घोरपणा, धांबिकपणा, भीडभाड सुद्धा ठेवलेली नाही, लक्षात ठेवायचं. आणि त्यांनी जी उपमा दिलेली आहे ना, ती वस्त्राची उपमा आहे, आणि तो दोहा जगभर प्रसिद्ध आहे. जसं ज्ञानोबा माऊलीने याला घोंगडीची उपमा दिली, तसं कबीराने याला चादरीची उपमा दिली. कबीरा जब हम पैदा
1,99,999 योन्या पालथ्या घातल्यानंतर ही योनी प्राप्त झाली अनंत प्रयासानं. त्या भगवंताची प्राप्ती याच योनीत होते. हे सकळ सिद्ध भक्तांनी सांगून ठेवलं, याच योनीत, इतर योनीत त्याची प्राप्ती होत नाही. ज्ञानोबारातील अर्थ त्यांना कळवळीने सांगतात. पांडुरंगा, ऋषीमुनीने सांगून ठेवलं की याच जन्मात तुझी भेट होईल, याच नरदेहाच्या ज्ञानानं तुझी परमात्म्याची भेट होईल. बाबा रे, एवढ्या लांब टाकलंय, इथपर्यंत चालत आलो, दुरून आलो मी का, दुःख झाले दारुण या वया येथवरी, आता पूर्ण कळलं कुठवरी, या मनुष्य योनीपर्यंत येईपर्यंत माझी अवस्था काय झाली. या वया येथवरी होते हेचे कारण काय, तुझी भेट, काहीच कारण तरी सुद्धा तू भेटत नाहीस. या दुराव्याचं वर्णन ज्ञानोबाने एका विरहिणीत केलं. पडिले दूरदेशी, पडिले दूरदेशी, पडिले दूरदेशी, काढून घेतली. आणि ती हाक भगवंताला कशी मारली बघा. भगवंताने सांगितलं, गोपिकानो दोन्ही हात वरती करून माझ्यापर्यंत या. म्हणजे काय, म्हणजे काय, समर्पण भावनेनं, हातचा राखून नाही. द्रौपदीचं वस्त्रहरण चालू होतं आणि द्रौपदी एका हातानं वस्त्राला धरलं होतं, एका हातानं देवाला हाक मारत होती. देवा मला वाचव रे, माझं रक्षण कर. गयावया करत होती. नारद देवाकडे गेले, म्हणजे देवा तुम्हाला कळते का, तुमच्या भक्ताच्या आबरूची लपतर पाडलाय, विदेशाला टाकायचं चाललं, तुम्ही निवांत बसलाय, त्याला काय अर्थ आहे का. भगवंतरी नारद पळत खाली आले, हे बाई दोन्ही हाताने त्याला हाक मार. तो सांभाळणारा आहे, दोन्ही हाताने त्याला हाक मार. मग द्रौपदीनं दोन्ही हात वरती केले. ज्यावेळेला भगवंताने जबाबदारी घेतली ना, एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रपंच चालवत असताना सुद्धा तुम्हाला आम्हाला वाटते मी करतो म्हणून प्रपंच चाललाय, सोडा. तो आहे लक्षात आला, म्हणून आमचा प्रपंच चाललाय. गोवर्धनाचा दृष्टांत माहिती आहे प्रत्येकाला. भगवंताने सांगितलं सगळ्यांनी दोन्ही हात लावा आणि हा गोवर्धन पर्वत उचलूया. सगळा दोन्ही करागळी काढून घेतली. गोवर्धन लागले, देवा वाचवा, देवा वाचवा. आता तुम्हीच म्हणले करागळीचा काय उपयोग नाही, सोसा. आनंद आम्हाला आधार दिला ना, तर काय आमचा प्रपंच उपयोग. त्यासाठी आम्हाला काय करायला पाहिजे, समर्पणाचा भाव. जोपर्यंत आम्ही समर्पित होत नाही तोपर्यंत आमचा होत नाही. दोन्ही हात वरती करून या. दोन्ही हात वरती केले, भगवंताला विनवणी केली. हात जोडिता
असेल, लक्षात आलं का? लय शोधाच्या नादात लागू नका. भगवान को खोजो मत, शोधूच नका. मग काय करूया? उसमे खो जाओ. कळलं का नाही? भगवान को खोजो मत, उसमे खो जाओ. संपला विषय. शेवटचा दृष्टांत देतो, सेवेला पूर्ण ग्राम देतो. समुद्राच्या तळाला अनमोल मोती आहेत. त्याचं मोरच करता येतो. म्हणजे आहेत कुठं? तळाला काढता येते, माणसाला जाता येते. समुद्राचा तळच अजून सापडला नाही कोणाला. तर तळाचे मोती कवा काढायचे? प्रश्न पडला. मोदगो तयार केला. पाण्यात जाऊन मोती काढण्यासाठी काय उत्तर तयार केला? रोबो म्हणजे यंत्रमानव. हो, पण तो रोबो कशाचा केला माहिती आहे? मिठाचा. रोबो केला, पाण्यात सोडला, त्याला कमांड दिली, जा म्हणले, हाय तेवढे सगळे मोतीवर घेऊन ये. ती बिचार गेलं, आलंच नाही. लय वाट बघितली, ते आलंच नाही. लवण जैसे पुन्हा जळाच्या बाहेर येत नाही खरे त्या तुला. लवण म्हणजे काय? मीठ. मीठ जसं पाण्यात विरघळलं की वेगळं होत नाही, जसं तो रोबो गेला पुन्हा आलाच नाही, तैसे तुम्ही जाणा साधू वृत्ती पुन्हा न मिळती मायाजाळी. पुन्हा ती मायाजाळाच्या दुःखात दिसतच नाही. अर्थ कळला का? तसं हा